गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। जो पिछले क्लास में जो हम प्रदीप पंत जी के द्वारा रचा गया चेरापूंजी से आया हूँ, इस जो गद्य भाग प्रवासी कथन के बारे में जान रहे थे। जो यहाँ इस पाठ के आशय के द्वारा देख लिया था कि जो प्रादेशिक ज्ञान जो प्राप्त होते हैं, जो यात्रा करने से जो हमें प्रादेशिक ज्ञान, यात्रा के द्वारा जो हमें क्या प्राप्त होती है, प्रादेशिक ज्ञान। जो प्रादेशिक ज्ञान मतलब है कि जो जनरल नॉलेज एक और अंडरस्टैंड अपने प्रदेश के संबंध में ज्ञान हमें प्राप्त होते हैं, अपने आसपास के प्रदेशों के ज्ञान हमें मिल जाता है। अंडरस्टैंड ನೋಡಿ, ಯಾತ್ರೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಮಗೆ ಏನು ಬೆನಿಫಿಟ್ ಆಗುತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇದಾಗಿ ನಮ್ಮ ಸ್ಥಳೀಯ ಜ್ಞಾನ ಅಂದ್ರೆ ಸ್ಥಳೀಯ ಪ್ರದೇಶಗಳ ಜ್ಞಾನ ನಮಗೆ ಸಿಗುತ್ತೆ, ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇದು। ಸೊ ಇನ್ನು ಎರಡನೇದಾಗಿ यहाँ के लोगों के रहन सहन हम जान सकते हैं, जो अलग अलग रहन सहन अंडरस्टैंड लोगों की आचार विचार, जो उनकी आहार पद्धति, उनकी वेशभूषा, जो उनकी भाषा, ये सभी हमें ज्ञात होते हैं यात्रा करने से। इसलिए हमारे जो कन्नड़ में ऐसा एक जो कहावत भी कह दिया है कि देश सुत्ती नोडो कोश ओदी नोडो, जो मतलब है कि देश को भ्रमण करके या घूम करके सारे देश के अंतर्गत जो सारे राज्यों में, सारे नगरों में लोगों की रहन सहन और जो उस प्रदेश की ज्ञान आदि को हम प्राप्त कर सकते हैं। जो इसलिए ऐसे ही करना, और जो ज्ञान को प्राप्त करने के लिए कोश को पढ़ना, कोश मतलब क्या है, ग्रंथ को पढ़ना। ನೋಡಿ, ಗ್ರಂಥವನ್ನು ಓದೋದ್ರಿಂದ, ದೇಶವನ್ನು ಸುತ್ತೋದ್ರಿಂದ ನಮಗೆ ಜ್ಞಾನದ ಜೊತೆಗೆ ಅವರ ಆಚಾರ ವಿಚಾರಗಳ परिचय आते। सो पिछले अवधि में हम विचार किए थे कि मेघालय, सो मेघालय का मतलब क्या होता है कि जो मेघों का आलय, मैंने कहा दिया था। सो मेघालय, सो देखो मेघालय, तो इसको ऐसा करते हैं। मेघ मतलब क्या है, बादल, अंडरस्टैंड। सो बादल, और नेक्स्ट आलय का मतलब होता है कि पर्वत, जो पर्वत या पहाड़ ऐसा कहते हैं। जो बादलों से निर्मित जो पर्वत को देखते हैं वही मेघालय, मतलब है कि यहाँ ज्यादा वर्षा होती है। अंडरस्टैंड। सो यानी बादलों का घर या मकान भी बोलते हैं। और जो मेघालय की राजधानी शिलांग, जो मेघालय की कैपिटल सिटी शिलांग, ये का जो ऐसा हरा भरा जो पर्वतीय नगर, ये सभी कहा दिया था। ये एक हरा भरा और पर्वतीय नगर होता है, यहाँ जहाँ हर वक्त जो बादल घुमड़े घुमड़े रहते हैं, जो मतलब है कि हर समय जो बादल जो चारों तरफ से जो घेरने लगते हैं, इन्हें चारों तरफ जो बादल को हम देखा जा सकते हैं। या उमड़े घुमड़े रहते हैं। उमड़े घुमड़े रहने का मतलब क्या होते हैं, सो उमड़े घुमड़े का मतलब है कि जो वहां जो हर तरफ से जो क्या होती है, जो बादल घेरना, आक्रमण करना, ಅಂದ್ರೆ ಬೆಟ್ಟದ ಸುತ್ತ ಮೋಡಗಳು ಆವರಿಸಿಕೊಂಡಿರತಕ್ಕಂತ ದೃಶ್ಯ। एक और एक बात भी उन्होंने कहा दिया है, इतना बड़ा स्वच्छ सुंदर एवं जो पर्वतीय नगर को जो उत्तर भारत में कहीं और कहीं नहीं देखा जा सकता है। जो देखो उन्होंने कहा दिया है, उत्तर भारत के प्रदेश में इतना स्वच्छ क्लीन सिटी, नेक्स्ट बड़ा, जो थोड़ा बड़ा सिटी और सुंदर पर्वतीय प्रदेश को उत्तर भारत में और कहीं देखा नहीं जा सकता है। और ऐसी अरितिमा, अरितिमा मतलब क्या है, हरा रंग से भरा हुआ, हरा रंग, अरितिमा जो शायद कहीं भी देखने को ना मिल जाती है। और इसके साथ साथ उन्होंने ये भी कहा है, देखने को ना मिलता है शिलांग से चेरापूंजी की ओर जाता जो मार्ग, दोनों ओर जो पहाड़, दोनों ओर पहाड़, जो पहाड़ों पर दरख्त
ಆ ಮೋಡಗಳು ಒಂದು ಕಡೆ, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ರಸ್ತೆ, ಎರಡೂ ಕಡೆಗಳಲ್ಲೂ ಬೃಹದಾಕಾರವಾಗಿ ಬೆಳೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಮ್ಮರಗಳು, ಸೊ ಅದರ ಮೇಲೆ ಬೀಳ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ವರ್ಷಧಾರೆ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಇನ್ನೆಲ್ಲಿ ಸಿಗೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ? जो साल भर में जो वर्षा होती है, एक और एक विशेषता है कि सारे संसार में ज्यादा वर्षा इस चेरापूंजी में ही होती है। ये एक विशेषता को याद रखना। और जो उन्होंने जो ये रास्ता, जो वहां जाने का रास्ता जो कैसा, किस प्रकार के आकार का है? सर्पाकार की रास्ता, ऐसे सर्पाकार की रास्ता को हम देखा जा सकते हैं। और दिखाई पड़ते हैं बादल और बहती हुई सुहानी हवा, और कभी कभी हो जाती है बूंदा बूंदी, जो वर्षा होते ही रहती है। ऐसे दृश्यों को चेरापूंजी में देखने को हमें मिलते हैं। जो और लेखक जो प्रदीप पंत, जो उनकी जीप शिलांग से 53 किलोमीटर, जो 53 किलोमीटर दूर चेरापूंजी की ओर जो बढ़ रही है या चल रही है। जो लेखक के साथ 3 व्यक्तियां, जो एक अधिकारी, राज्य के एक अधिकारी, जो उनका नाम था श्री संगमा, जो बोल दिया था मैंने संगमा, और संगमा के साथ जो उनके 2 मित्र, ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಜನ ಇದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ संगमा और उनके 2 मित्र, और इसके साथ साथ लेखक पंत जी, प्रदीप पंत, इनके मतलब ये 2, 3 और 4 लोग उस जीप में जा रही है। कहाँ जा रही है? चेरापूंजी जा रही है। कहाँ से? शिलांग से जा रही है। शिलांग इंದ चेरापूंजी कಡೆಗೆ ಸಾಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। और जो उनके 2 दोस्त बैठे हैं जीप की खिड़की के जो बंद करके, खिड़की की दरवाजे, खिड़किಯ ಬಾಗಿಲುಗಳನ್ನು ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡೋದು, ವಿಂಡೋ क्लोज ಮಾಡಿಬಿಟ್ಟು संगमा से लेखक ने पूछा, क्या साल भर ऐसा ही वातावरण होता है या ऐसा ही वर्षा होती रहती है क्या? संगमा की ಕೇಳಿದ್ರು, ಇಲ್ಲಿ ವರ್ಷ ಪೂರ್ತಿ ಇದೇ ರೀತಿ ವಾತಾವರಣ ಇರುತ್ತಾ, ಮತ್ತೆ ವರ್ಷ ಪೂರ್ತಿ ಮಳೆ ಸುರಿತಾ ಇರುತ್ತಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ್ರು। तब लेखक ने संगमा ने उत्तर दिया, जी हाँ। और संगमा ने आगे कहते हैं, आपको ये देखकर ताज्जुब मतलब क्या है? आश्चर्य होगा कि मेघालय में कपत से, कपत मतलब बोलता है कि बिक्री ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಬೆಳೀತಕ್ಕಂಥದ್ದು, ಉತ್ಪಾದನೆ ಅಂತ ಅರ್ಥ ಹೇಳ್ತಾರೆ। ಸೊ ಉತ್ಪಾದನೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಹೆಚ್ಚು, ಈಗ ನಾವೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಮಳೆಗೆ ಆಶ್ರಯ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬೆಳೆ ಬೆಳಿತೀವಿ, ಅವರು ಬೆಳೆ ಬರಲಿಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ? ಅಲ್ಲಿ ಕರೆಂಟ್ ಅನ್ನು ಉತ್ಪಾದನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ವಿದ್ಯುತ್ ಶಕ್ತಿಯನ್ನ, ಅದನ್ನ ಹೇಳ್ತಾರೆ। कपत से ज्यादा पन बिजली का उत्पादन होता है। पन बिजली मतलब कि जो क्या बोलते हैं, जल विद्युत, सो उत्पादने आगते, ज्यादा उत्पादन होता है। हम अतिरिक्त बिजली अन्य राज्यों को, अतिरिक्त बिजली ज्यादा अपने से उपयोग करने के बाद जो ज्यादा होते हैं उसको हम अन्य राज्यों को दे देते हैं, ऐसा भी कहा। मैं सचमुच जो आश्चर्य से लेखक ने पूछता है, जो संगमा आगे कहा, वैसे यदि यहाँ सभी गांव बिजली से उपयोग उठे, जो देखो जगमगा उठे, सब बिजली से जगमगा उठे सारे गांव। ನೋಡಿ ಎಷ್ಟೋ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಈಗ ನೋಡ್ತೀವಿ, ಇನ್ನು ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ತಾಂಡಿ 70-75 ವರ್ಷ ಆಗ್ತಾ ಬಂದ್ರು ಇನ್ನೂ ಕೆಲವು ಹಳ್ಳಿಗಳಿಗೆ ವಿದ್ಯುತ್ ಶಕ್ತಿ ಇನ್ನೂ ಹೋಗಿಲ್ಲ, ಕರೆಂಟೇ ಹೋಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ, ಎಲೆಕ್ಟ್ರಿಸಿಟಿನೇ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇನ್ನು ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಸರಿ। ಸೊ ಡಿಜಿಟಲೈಸ್ ಮಾಡೋದು ಇವೆಲ್ಲ ಎಲ್ಲಿಂದ ಸಾಧ್ಯ ಅದನ್ನು ಕೂಡ ನೋಡಬೇಕಾಗುತ್ತೆ। ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಮೇಘಾಲಯ ಚಿರಾಪುಂಜಿ ಅಕ್ಕಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಸೊ ಎಲ್ಲ ಹಳ್ಳಿಗಳು ಕೂಡ ಈ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಸಿಟಿಯಿಂದ, ಕರೆಂಟಿನಿಂದ ಜಗಮಗ ಅಂತೇಳಿ ಹೊಡಿತಾ ಇರ್ತವೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಕೂಡ ತಿಳಿಸಿಕೊಟ್ರು। ಅವರ ಜೊತೆ मैं अतिरिक्त बिजली का उपयोग होता रहेगा। ಸೊ ಅಂದ್ರೆ ಎಷ್ಟು ಬೇಕೋ ಅಷ್ಟು ಉತ್ಪತ್ತಿ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಖರ್ಚಾಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಮತ್ತೆ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಆಗಿದ್ದು ಮಾರಾಟ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಕೂಡ ತಿಳಿಸಿಕೊಟ್ರು। ಸೊ हम पहाड़ों को निहारते हुए, निहारना सुतोदो,
सुकून आगे जो बढ़ रही थे सड़क के उस पार रस्ते पक्कदली जो पहाड़ी कुहरे मीन्स क्या है आंचल ಅಂತ बोलते हैं आंचल ಅಂದ್ರೆ ಅವರು ಸೆರಗು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಕೊನೆ ತುದಿ ಅನ್ನೋ ಅರ್ಥ जो गिरी हुई है ಸೊ ಕೆಳಗಡೆ ಇದೆಯೋ ಆಳಕ್ಕಿಂಗೆ ಹೋಗಿರತಕ್ಕಂಥದ್ದು ಪ್ರಪಾತಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ಅದು ಪರ್ವತೀಯ ಅಂಚಲೊಮ್ಮೆ जो ಬಂಟಾ हुआ है ಅಂದ್ರೆ ಹಂಚಿಕೊಂಡಿರೋದು ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಎಲ್ಲ ಆಳಕ್ಕೆ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು ಸೊ ಮೇಘಾಲಯ यानी पर्वत मेघालय जो क्या हुआ है मेघालय जो 3 पहाड़ों से जो उसको विभाजन किया है जो कौन से हैं कांसी पर्वत जो पिछले क्लास में बोल दिया था जो फिर एक बार कांसी पर्वत और दूसरा जो कौन सी है जो गारो पर्वत सो गारो पर्वत अंडरस्टैंड गारो पर्वत और तीसरा जयंतिया पर्वत ऐसे जो 3 प्रकार से ये पर्वत जो क्या हुए हैं विभाजित हो चुके हैं जो मेघालय अंडरस्टैंड ನೋಡಿ ಈ ಮೇಘಾಲಯ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಈ 3 ಬೆಟ್ಟಗಳಿಂದ ಆವೃತವಾಗಿರತಕ್ಕಂಥದ್ದು ಅದಕ್ಕೆ ಈ ಹೆಸರುಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ इन्हीं 3 पर्वतीय अंचलों से बने हैं 5 जिले ಈ 3 ಪರ್ವತಗಳನ್ನು ಒಟ್ಟುಗೂಡಿಸಿಕೊಂಡು 5 ಜಿಲ್ಲೆಗಳನ್ನಾಗಿ ಈ ವಿಭಾಗ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ जो हर अंचल की अपनी अलग संस्कृति अलग सो ಒಂದೊಂದು ತುದಿಗೆ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿಂದ ಅಲ್ಲಿಗೆ ಒಂದೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಡಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಕೂಡ ಬೇರೆ ಬೇರೆ ಅವರದೇ ಆಗಿರತಕ್ಕಂತ ಕಲ್ಚರ್ ನ ನೋಡ್ತೀವಿ अलग संस्कृति है रीति रिवाज है जो और इसके साथ साथ पर्व उत्सव आदि मनाने का कार्य भी अलग अलग होते हैं ಬೇರೆ ಬೇರೆ ಇರುತ್ತೆ लेकिन हर कहीं पारिवारिक व्यवस्था ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಕೂಡ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಪರಿವಾರ ಒಂದು ಕೌಟುಂಬಿಕ ವ್ಯವಸ್ಥೆಯಿಂದ ಕೂಡಿರತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಹೋಗ್ತೀವಿ व्यवस्था मातृसत्तात्मक विशेषतः महिलाओं को विशेष गौरव यहाँ दे रही है ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ವಿಶೇಷವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಗೌರವ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಕಾಣ್ತಾ ಹೋಗ್ತೀವಿ ಸೊ मातृसत्तात्मक है जो यहाँ भूमि धन संपत्ति सब क्या होती है माँ से बेटी को होती है उधर की व्यवस्था ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕಡೆ ಎಲ್ಲ ಗಂಡು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಜಾಸ್ತಿ ಪಾಲು ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಪಾಲು ಹೀಗೆ ಅಲ್ಲ ಪೂರ್ತಿ ಅಲ್ಲ ತಾಯಿಯಿಂದ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬಳುವಳಿಯಾಗಿ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಂತ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ನಾವು ಮೇಘಾಲಯದಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ स्त्री का यहाँ वर्चस्व है स्त्री का यहाँ वर्चस्व मीन्स क्या है अधिपत्य मीन्स क्या है जो स्त्री का जो डोमिनेंस ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಲೇಡಿ ಡಾಮಿನೆನ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ಅದು ಆ ಡಾಮಿನೆನ್ಸ್ ಅಂತ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ और जो उन्होंने आगे कहा लगी है एहसास गुवाहाटी से मेघालय की सीमा में घूमने के साथ ही होने लगता जो एहसास अनुभव ऐसा अनुभव होता है कि गुवाहाटी असम ನಲ್ಲಿ ಸಿಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಗುವಾಹಾಟಿ ಸೊ ಗುವಾಹಾಟಿ से मेघालय की सीमा मेघालय असम ಎರಡು ಹೊಂದಿಕೊಂಡಂತವು ಪುಟ್ಟ ಹಾಗೆ ಹೇಳಿದ್ರೆ 5 ಜಿಲ್ಲೆ ಹಿಂಗೆ ಸೇರಿಕೊಂಡಿರತಕ್ಕಂಥದ್ದು ಸೊ मेघालय सीमा जो घूमने के साथ ही ऐसे अनुभव लेकर को होता है तमाम टोटली जो दुकानों पर स्त्रियां सौदा बेचती ಅಂತ ವಸ್ತುಗಳನ್ನ ಮಾರಾಟ ಮಾಡೋದು ಕೊಂಡುಕೊಳ್ಳೋದು ಇವನ್ನೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಅಂದ್ರೆ ಏನು ಎಂತದ್ದು ಏನು ಹೇಳ್ತೀವಪ್ಪ ನಾವು ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಕ್ಯಾಶ್ ಕೌಂಟರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ಆ ಕ್ಯಾಶ್ ಕೌಂಟರ್ ಮೇಲೆ ಕೂತು ವ್ಯವಹಾರ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅನ್ನೋದನ್ನ ನೋಡಬಹುದು जो दुकानों पर स्त्रियां सौदा बेचती हैं और बेच निसंकोच निसंदेह जो बेच जो बदिया भी दिखाई देती है सब ಅದನ್ನು ಮಾರಾಟ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೊಂಡುಕೊಳ್ಳೋದನ್ನ ನಾವು ನೋಡಬಹುದು और शिलांग में भी उन्हें दुकानों पर बैठे देखा जा सकता शिलांग कैपिटल सिटी ಏನಿತ್ತು ಮೇಘಾಲಯದು ಅಲ್ಲೂ ಕೂಡ ಇಂಥ ಒಂದು ಮಾತೃಸತ್ತಾತ್ಮಕ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ನಾವು ಕಾಣಬಹುದು शायद ये पर
शायद यह स्थिति पूर्वोत्तर के अन्य राज्यों में भी है। ऐसी स्थिति पूर्वोत्तर राज्य ईस्टर्न स्टेट्स ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ನಾವು। ಪೂರ್ವೋತ್ತರ ಅಂದ್ರೆ ಅಸ್ಸಾಂ, ಮಣಿಪುರ ಇವೆಲ್ಲ ಇದವಲ್ಲ, ಪುಟ್ಟ ಪುಟ್ಟ ದ್ವೀಪಗಳ ಅಂತ ಕಡೆನೂ ಕೂಡ ಇಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ನಾವು ಕಾಣಬಹುದು। जो भले ही यहाँ मातृसत्तात्मक परिवार व्यवस्था ना हो, ಅಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ವ್ಯತ್ಯಾಸ ಇರಬಹುದು, ಅಲ್ಲಿ ಮಾತೃಸತ್ತಾತ್ಮಕ ಇಲ್ಲದೆ ಇರಬಹುದು, ಆದರೆ ಈ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಗಳನ್ನು ಅಲ್ಲೂ ಕೂಡ ನಾವು ಕಾಣ್ತಾ ಹೋಗಬಹುದು। कुछ साल पहले मणिपुर की राजधानी इंफाल में भी यही सब देखा था। कुछ साल पहले ಲೇಖಕರು ಸ್ವಲ್ಪ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಮಣಿಪುರಕ್ಕೆ ಯಾತ್ರೆಗೆ ಹೋದಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಅವರು ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಂತೆ ಇಂಫಾಲದಲ್ಲೂ ಕೂಡ। सो स्त्रियों का पूरा जो बाजारी है, स्त्रियों के लिए एक बाजार है। सो ಸ್ತ್ರೀಯರಿಗೆ ಅಂತಾನೆ ಒಂದು ಮಾರುಕಟ್ಟೆ, ಒಂದು ಬಾಜಾರ್ ಇದೆ ಅಂತೆ, ಒಂದು ಮಾರುಕಟ್ಟೆ बाजारी है वहां, जिसे माइती बाजार कहते हैं। सो उसको क्या बोलते हैं? माइती बाजार ಅಂತ ಕರೀತಾರೆ, ಅದನ್ನ ಅಂಡರ್ಲೈನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ। सो यानी मां का बाजार, माइती बाजार का मतलब क्या है? मां का बाजार बोलते हैं। जो दिन भर सामान की बिक्री कर शाम को अपने अपने घर लौटती है। दिन भर सामान को बिक्री कर ಮಾರಾಟ ಮಾಡೋದು, ಕೊಂಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಎಲ್ಲ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಕೆಲಸ ಸಾಯಂಕಾಲ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಮನೆಗಳಿಗೆ ವಾಪಸ್ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। किसी प्रकार का जो वर्ग भेद नहीं होती, किसी प्रकार का वर्ग भेद, ಇಲ್ಲಿ ಯಾರು ವರ್ಗ ಭೇದ ಇಲ್ಲ, ಅಂದ್ರೆ ಶ್ರೀಮಂತರು ಬಡವರು ಅಂತಕ್ಕಂಥ ವರ್ಗ ಭೇದ ವರ್ಣ ಭೇದ ಇಲ್ಲ, नहीं होती। यानी अमीर घरों की स्त्रियां भी इन माइती बाजार में मिल जाएगी। अमीर घरों की ಶ್ರೀಮಂತ ಮನೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಕೂಡ ಈ ಮಾಹಿತಿ ಬಜಾರ್ನಲ್ಲಿ ಕೊಂಡ್ಕೊಳ್ಳೋದು, ಮಾರಾಟ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। सो स्त्रियां भी इस माइती बाजार में मिल जाएगी और गरीब घरों की स्त्रियां भी, गरीब और अमीर घरों की स्त्रियां भी मिल जाती है। तभी एक मोड़ निकलने पर चेरापूंजी का छोटा सा बाजार दिखाई पड़ता है। सो ಇನ್ನೊಂಚೂರು ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಿದ್ದಂಗೆ ಸೊ ಇವರಿಗೆ ಕಾಣಿಸ್ತು ಚೇರಾಪುಂಜಿ का एक छोटा सा बाजार, चेरापूंजी ಒಂದು ಚಿಕ್ಕ बाजार इवर कहीं बिकतो। अब इस बाजार में भी दुकानों पर बैठी है महिलाएं। आ ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಸಾಲಾಗಿ ಕೂತು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು। जो फिर चाहे दुकान फल सब्जियों की हो या चाय, देखो दुकान फल सब्जियों की दुकान हो, चाय की दुकान हो और एक प्रकार की दुकान को स्त्रियां ही चलाती हैं। यही चेरापूंजी की एक विशेषता है। ऐसी बात लेखक को मालूम हो जाती है। जो ऐसा इतना समझकर वे आगे बढ़ जाते हैं। इस ತಿಳ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲಿಂದ ಮುಂದಕ್ಕೆ ಅವರು ಹೊರಡ್ತಾರೆ। ಸೊ ನಾವು ಇಷ್ಟು ಪಾಠವನ್ನ ಓದು ಕ್ಲಾಸ್ ನಲ್ಲಿ ಗಮನಿಸಿದ್ವಿ। ಸೊ ಈಗ ಮುಂದಕ್ಕೆ ಏನಾಗುತ್ತೆ ನೋಡೋಣ। कुछ आगे बढ़कर संगमा ने जीप रुकवा दी। कुछ आगे बढ़ने के बाद संगमा अधिकारी ने जीप को रुकवाता है। रुकवाना मीन्स स्टॉप ಮಾಡಿಸೋದು। हम सभी नीचे उतर गए, सभी नीचे उतर गए, जीप ने उतरा और सभी नीचे उतर गए। निकलने के कारण की ನೋಡಿ, ಯಾವಾಗ ಜೀಪ್ ನಿಂತ್ಕೊಂತು ಇವರೆಲ್ಲ ಕೆಳಗೆ ಬಿದ್ರು। जो उतर गए, सामने दिखाई पड़ा है नौशंगा दियांग प्रभात, जो मसमाई प्रभात के नाम से लोकप्रिय है। अंडरलाइन ಮಾಡಿ ಅದನ್ನ। ಸೊ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನೌಶಂಗ ದಿಯಾಂಗ ಪ್ರಪಾತಕ್ಕೆ ಏನು ನಾವು ಹೇಳಿದ್ವಲ್ಲ ಘಾಟ್ ಸೆಕ್ಷನ್ಗಳೆಲ್ಲ ಬರ್ತಾವ ನೋಡಿ, ಆಳವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಂದಕಗಳು ಪ್ರಪಾತಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಸೊ ಅಂತ ದೊಡ್ಡ ಪ್ರಪಾತ ಅಲ್ಲಿ ಕಾಣ್ತು। ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಮಸ್ಮಾಯಿ ಅಂತ ಕರೀತಾರೆ। मसमाई प्रभात के नाम से लोकप्रिय है। आ ಹೆಸರಿನಿಂದ ಪ್ರಖ್ಯಾತಿಯಾಗಿರೋದು, ಅಂಡರ್ಲೈನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿದ್ದು। ऊंचे पहाड़ से सैकड़ों फुट नीचे पानी लगाकर बेघटों गिर रहा है। जो देखो ऊंचे पहाड़ से, ऊंचे पहाड़ ಎತ್ತರದಲ್ಲಿ
ನೀರು ಆಳಕ್ಕೆ ಪ್ರಪಾತಕ್ಕೆ ಬೀಳ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. सामने बेरो कटक गिर रहा है, बेरो कटक गिर रहा है ಒಂದೇ ಸಮ ಆಳಕ್ಕೆ ಪ್ರಪಾತಕ್ಕೆ ನೀರು ಬೀಳ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಜಸ್ಟ್ ಲೈಕ್ ನಾವು ನೋಡ್ತೀವಲ್ಲ ಅದು ಜೋಗ್ ಫಾಲ್ಸ್ ಅಂತ ನೋಡ್ತೀವಲ್ಲ ಆ ರೀತಿ ಅದಕ್ಕಿಂತಲೂ ಆಳಕ್ಕೆ ಬೀಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. दिखाई देता रहा है, गिर रहा है, वो देखिए सामने रहा बांग्लादेश. ಆಮೇಲೆ ತೋರಿಸ್ಕೊಟ್ರು ನೋಡಿ ಆ ಎದುರುಗಡೆ ಕಾಣದೆ ಬಾಂಗ್ಲಾದೇಶ. ಸೊ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಡಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಅದು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಕಾಣಿಸುತ್ತೆ. ಆ ಪ್ರಪಾತಗಳನ್ನ ದಾಟಿ ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಅದು ಸಾವಿರಾರು ಮೈಲಿ ದಾಟಿ ಹೋಗ್ಬೇಕಾಗಿ ಬರುತ್ತೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಬಾಂಗ್ಲಾದೇಶ ಕಾಣ್ತಾ ಇತ್ತು. बांग्लादेश है संगम के साथियों में से एक कहता है. संगम गिलिया उभयनु अभी अभी जब जीप से उतरे थे ಆಗಷ್ಟೇ ಅವರು ಜೀಪಿಂದ ಕೆಳಗಡೆ ಇಳಿದ್ರು. ಹಲ್ಕಿ ಧೂಪ್ ಸ್ವಲ್ಪ ನಿಧಾನಕ್ಕೆ ಬಿಸಿಲಾಗ್ತಾ ಇತ್ತು. अभी क्षण भर बाद ही जो बादल गिरे ಕಣ್ಮುಂಚಿಗೆ ಬಿಸಿಲು ಒಂದು ಹೊರಟೋಯ್ತು. ಮತ್ತೆ ಮೋಡಗಳು ಆಕ್ರಮಿಸ್ಕೊಳ್ಳೋದು ಆವರಿಸ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಮೋಡಗಳು ಆ ಪ್ರದೇಶನ ಆವರಿಸ್ಕೊಳ್ಳೋದು. ಅವ್ರ ಹಲ್ಕಿ ವರ್ಷ ನಿಧಾನವಾಗಿ ಜಿಟಿ ಬೀಳ್ತಕ್ಕಂಥ ಮಳೆ ಗುರುವಾಗಿ ಅಂತ ಅರ್ಥ. ವರ್ಷ होने लगी मैं संगम आगे अपना जो पुराना जो सवाल दोहराता हूँ. ಮತ್ತೆ ಲೇಖಕರು ತಿರ್ಗಾ ಮತ್ತೆ ಹಳೆ ಪುರಾಣ ಹಳೆ ಮತ್ತೆ ಯಥಾ ಪ್ರಕಾರ ಆ ಹಳೆ ಕ್ವಶನ್ ಹಳೆ ಮರು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಮತ್ತೆ ಅದೇ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳಿದ್ರು. दोहराना ಅಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ರಿಪೀಟ್ ಮಾಡೋದು. दोहराता हूँ क्या साल भर यहाँ वर्षा होती रहती है, क्या साल भर ಇದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿ ಮತ್ತೆ ಕೇಳಬೇಕು ಅನ್ಸುತ್ತಾ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳು. ವರ್ಷ ಪೂರ್ತಿ ಹಿಂಗೆ ಸುರಿತಾ ಇರುತ್ತೆ ನಿಮ್ಮ ಮನೆ. संगम हंसते हुए कहते हैं पंत साहब ये चेहरा पूंजी है. संगम जो हंसते हुए पंत जी को उत्तर दिया साहब ये तो चेहरा पूंजी है. ಇದು ಬೇರೆ ಯಾವುದೋ ಅಲ್ಲ, ಇದು ಚೇರಾ ಪೂಂಜಿ. ನಿಮಗೆ ನೆನಪಿರಲಿ ಅಂದ್ರೆ ವರ್ಷ ಪೂರ್ತಿ ಅತ್ಯಧಿಕ ಮಳೆ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರದೇಶ ಇದು ಅನ್ನೋದನ್ನ ಸಂಗಮ ಯಾರಿಗೆ पंतजी को मनवरिಕೆ ಮಾಡಿಕೊಟ್ರು. चेहरा पूंजी है हाँ जो कयाल आया ये चेहरा पूंजी है. हाँ कयाल आया हाँ ಈಗ ನಮಗೆ ನೆನಪಿಗೆ ಬಂತು चेहरा पूंजी है. समुद्र की सतह से जो कोई 1300 मीटर ऊपर, समुद्र की सतह ಅಂದ್ರೆ ಸಮುದ್ರದ ಎತ್ತರ ಅಂದ್ರೆ ಸಮುದ್ರ ಮಟ್ಟಕ್ಕಿಂತ ಎಷ್ಟಪ್ಪ ಅಂದ್ರೆ 1300 ಅಂದ್ರೆ 1300 ಮೀಟರ್. ಮೀಟರ್ ಅಡಿಯಲ್ಲ, 1 ಮೀಟರ್ ಅಂದ್ರೆ 3 ಅಡಿ. 1300 ಮೀಟರ್ ಅಂದ್ರೆ ಅದನ್ನ ಅಡಿಗೆ ಲೆಕ್ಕ ಹಾಕಿ ಎಷ್ಟು ಅಡಿ ಆಗುತ್ತೆ ನೀವೇನೆ ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಅಷ್ಟು ಎತ್ತರದಲ್ಲಿ जो ऊपर जो विश्व सबसे अधिक वर्षा वाले स्थान के लिए प्रसिद्ध है. देखो ये विश्व में सबसे अधिक वर्षा ಅಂದ್ರೆ ಇಷ್ಟು ಎತ್ತರದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂಥ ಪ್ರದೇಶ ಇದು. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ವಿಶ್ವದಲ್ಲೇ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಮಳೆ ಬೀಳತಕ್ಕಂಥ ಪ್ರದೇಶ ಅನ್ನೋ ಒಂದು ಪ್ರಖ್ಯಾತಿಯನ್ನ ಪಡೆದುಕೊಂಡಿದೆ. ಯಾವುದು? ಚೇರಾ ಪೂಂಜಿ. स्थान के लिए प्रसिद्ध है. हम लोग कभी कल चल करके प्रभात को निहार रहे हैं. जो हम कल चल करके ಕಲರವದ ಶಬ್ದದ ಮಧ್ಯೆ ಇವರು ಆ ಪರ್ವತವನ್ನು ಸುತ್ತಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. निहार रहे हैं. कभी पानी से गिरे बांग्लादेश के भूभाग को, कभी पानी से गिरे ನೀರಿನಿಂದ ಬಿದ್ದಿರತಕ್ಕಂಥ ಅಂದ್ರೆ ಭೂಭಾಗ ಏನು ಕಾಣಿಸ್ತಾ ಇತ್ತು ಆ ಭೂಭಾಗ ಅದು ಬಾಂಗ್ಲಾದೇಶವನ್ನು ಕೂಡ ಇಲ್ಲಿಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇತ್ತು ಅನ್ನೋದನ್ನ ಸೊ ಇಲ್ಲಿ ಅವರು ತಮ್ಮ ಅನುಭವದ ಮೂಲಕ ಹಂಚಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. वर्षा फिर बंद हो गई धूप फिर खिल आई है. वर्षा बंद हो गई धूप खिल आई. धूप खिल ಅಂದ್ರೆ ಅರಳೋದು ಅಂತ ಅರ್ಥ. ಬಿಸಿಲು ಬರೋದಕ್ಕೆ ಶುರುವಾಯಿತು, ಮತ್ತೆ ಮಳೆ ನಿಂತ್ಕೊಂತು. ತಿರ್ಗಾ ಮತ್ತೆ ಮಳೆ ಬರೋಕ್ಕೆ ಶುರುವಾಯಿತು, ಬಿಸಿಲು ಕಣ್ಮರೆ ಆಯಿತು, ಕಣ್ಣ ಮುಚ್ಚಾಟ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. इसी तरह वर्षा धूप कोहरे की लुका छिपी का खेल चलता रहता है. यहाँ
ಕಣ್ಣ ಮುಚ್ಚಾಲೆ ಆಟ ನಡೀತಾ ಇರುತ್ತೆ. ಬಿಸಿಲು ಮಳೆ ಮೋಡ ಇದು ನಾವು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕಾಣ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನ ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ರು ಯಾರು, ಸಂಗಮ ಮತ್ತೆ ಅವರ ಮಿತ್ರರು पंतजीಗೆ. हम लोग अब जीप में बैठकर लौट रहे हैं. सो जीप में बैठकर लौट रहे हैं वापस. चेरापूंजी से वापस आने के लिए जीप में बैठकर वापस आ रहे हैं. संगमा रास्ते में काशी, जयंतिया और गारो पहाड़ियों के लोगों के बारे में बताने लगते हैं. संगमा ने इन तीनों पहाड़ों के लोगों का रहन सहन, आचार विचार, पर्व उत्सव आदि के बारे में कुछ ना कुछ बताते जाते हैं. जीप में ಹೋಗಬೇಕಾದ್ರೆ ಸಂಗಮ ಆ ಮೂರು ಬೆಟ್ಟಗಳು ಯಾವುದು ನೋಡಿ, कांसी पर्वत, गारो पर्वत, जयंतिया पर्वत, इन लोगों के रहन सहन आदि के बारे में बताने लगते हैं. कहते हैं कांसियों को यहाँ सम्मान की दृष्टि से देखा जाता है. जो ऐसा कहते हैं कांसियों को यहाँ सम्मान की दृष्टि ನೋಡಿ, ಈ ಕಾಂಸಿ ಪರ್ವತದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜನರನ್ನ ಗೌರವಯುತವಾಗಿ ನೋಡ್ತಾರೆ, ಶ್ರೇಷ್ಠರು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರಂತೆ. सम्मान की दृष्टि से गौरवವಾಗಿ ನೋಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು देखा जाता है. जो करीब 6 लाख गारो लोगों की करीब 6 लाख गारो लोगों की मातृभूमि है गारो पर्वत माला है. करीब 6 लाख. ಸೊ ಎಷ್ಟಪ್ಪ ಅಂದ್ರೆ 6 ಲಕ್ಷ ಅಷ್ಟೇ ಇರತಕ್ಕಂಥ 6 ಲಕ್ಷ. ಯೋಚನೆ ಮಾಡಿ, ನಮ್ಮವೀಗ ನಮ್ಮ ತುಮಕೂರು ಜಿಲ್ಲೆನೇ ಹತ್ರ ಒಂದು ಅಪ್ರಾಕ್ಸಿಮೇಟ್ಲಿ ಒಂದು 3-3.5 ಲಕ್ಷ ಚಿಲ್ಲರೆ ದಾಟಿದೆ. ತುಮಕೂರು ಜಿಲ್ಲೆ ಅಲ್ಲ, ತುಮಕೂರು ನಗರ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು. ಇನ್ನು ಜಿಲ್ಲೆ ಪೂರ್ತಿ ದಾಟಿದ್ರೆ 1 ಲಕ್ಷ ಮೇಲೆ ಸಿಗುತ್ತೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಹಂಗೆ ಅಲ್ಲಿ ಎಷ್ಟಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು 6 ಲಕ್ಷ ಜನ ಇದ್ದಾರೆ ಅಷ್ಟೇ ಈ ಪರ್ವತದಲ್ಲಿ, ಗಾರೋ ಪರ್ವತದಲ್ಲಿ. ಆಯ್ತಾ? ಸೊ ಗಾರೋ ಲೋಗೋಕಿ ಮಾತೃಭೂಮಿ ಗಾರೋ पर्वतमाले 6 ಲಕ್ಷ ಜನರ ಮಾತೃಭೂಮಿ ಈ गारो पर्वतमाला है. यह माना जाता है कि गारो समूह बोडो जाति का अंग है. ये भी कहते हैं कि ये गारो जनांग जो है उसको बोडो ऐसे नाम से भी कहा जाता है. ನೋಡಿ ಇವನ್ನ ಬೋಡೋ ಅಂತ ಕೂಡ ಕರೀತಾರೆ, ಬೋಡೋ ಜನಾಂಗ. ಸೊ ಅದು ಬೋಡೋಲ್ಯಾಂಡ್, ಗೋರ್ಖಾಲ್ಯಾಂಡ್ ಈ ರೀತಿ ಅವರು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. जो जाति का अंग है. नोंगा क्रेम कांसियों का प्रमुख नृत्य है. नोंगा क्रेम ಅನ್ನೋದು ಈ ಕಾಂಸಿಗಳ ಒಂದು ಪ್ರಮುಖ ನೃತ್ಯ. ನಾವೀಗ ಭರತನಾಟ್ಯ, ಕೂಚಿಪುಡಿ ಇವೆಲ್ಲ ನಾವು ನೋಡ್ತೀವಲ್ಲ, ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಅಲ್ಲಿನ ನೃತ್ಯ ಯಾವ್ದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಮುಖವಾದ ಹೆಸರು ಯಾವುದು ಅಂತಂದ್ರೆ नोंगा क्रेम कांसियों का नृत्य है. अंडरलाइन ಮಾಡಿ ಇದನ್ನ. नोंगा क्रेम कांसियों का प्रमुख नृत्य है. जयंतिया पहाड़ियों के उत्सव का नाम है बेहडन कलाम. ನೋಡಿ, ಸೊ ಜಯಂತಿಯಾ ಪರ್ವತದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜನರ ನೃತ್ಯದ ಹೆಸರು ಹೇಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಬೇಡನ್ ಕಲಾಂ ಅನ್ನೋದು ಈ ಜಯಂತಿಯ ಪರ್ವತದಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಜನರ ಒಂದು ಪ್ರಮುಖ ನೃತ್ಯ ಆಗಿತ್ತು ಅನ್ನೋದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಇಲ್ಲಿಂದ ಗಮನಿಸ್ತಾ ಹೋಗಬಹುದು. ಸೊ आगे चलकर ये स्थान पर जीप रुकती है. ऐसे आगे चलकर ಸ್ವಲ್ಪ ದೂರ ಸಾಗಿದ ನಂತರ फिर एक बार जीप वहां रुकती है. ಸ್ವಲ್ಪ ದೂರ ದಾಟಿದ ನಂತರ जीप ಮತ್ತೆ ನಿಂತ್ಕೊಂತು. अब उतरते हैं, ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ಕೆಳಗೆ ಇಳಿದ್ರು. ಸೊ बगल में एक गोलाकार विशाल पत्थर है. बगल में एक ಗೋಲಾಕಾರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಬಂಡೆ, ಕಲ್ಲು ಬಂಡೆ ಅಥವಾ ಪತ್ತರ ಅಂದ್ರೆ ಕಲ್ಲು ಇತ್ತು ಅನ್ನೋದು ನೋಡಬಹುದು. संगमा बताती है. संगमा उसकी विशेषता को लेखक को समझाया. ये प्राकृतिक शिवलिंग है. ಸೊ ನೋಡಿ, ಆ ಗೋಲಾಕಾರದಲ್ಲಿ ಕಾಣತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರು ಅಂದ್ರೆ ಇದು ಪ್ರಾಕೃತಿಕ ಶಿವಲಿಂಗ. ಇದು ಪ್ರಕೃತಿದತ್ತವಾಗಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಿವಲಿಂಗ ಇದು ಅನ್ನೋದನ್ನ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ.
लो। शिवलिंग है, सचमुच है प्रकृति का आश्चर्य है। सचमुच ये तो ಪ್ರಕೃತಿ का ಆಶ್ಚರ್ಯ, ಪ್ರಕೃತಿಯಿಂದನೇ ರಚನೆ ಆಗಿರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸರ್ಪ್ರೈಸ್, ಆಶ್ಚರ್ಯ ಅನ್ನೋದನ್ನ ತಿಳಿಸಿದ್ರು. और आश्चर्य तो मसमाई गांव की गुफाएं भी हैं, और आश्चर्य तो मसमाई जो, और आश्चर्य तो है कि मसमाई गुफाएं, सो मसमाई गांव की गुफाएं, गुफाएं मीन्स केव्स, सो मसमाई केव्स ಅನ್ನೋದನ್ನು ಕೂಡ ವಿಶೇಷಣ, ಅದರ ವಿಶೇಷಣ ಕೂಡ ತಿಳಿಸಿಕೊಟ್ರು. गुफाएं भी हैं, हमारे जीव इन गुफाओं के पास रुकती हैं. ಸೊ ಇವರು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಂತ ಜೀಪು ಆ ಕೇವ್ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಸ್ಟಾಪ್ ಆಯ್ತು ಅಲ್ಲಿ. ಗುಫಾಯೆ ಇತನಿ ಅಂಧೇರಿ ಹೈ, ಗುಫಾಯೆ ಆ ಕೇವ್ಸ್ ಅಂಧೇರಿ ಅಂದ್ರೆ ಕತ್ತಲಿಂದ ಆವರಿಸಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ತುಂಬಾ ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ಕತ್ತಲಾಗೋಗ್ಬಿಟ್ಟಿತ್ತು. ಅಂಧೇರಿ ಹೈ ಕಿ ಮಶಾಲ್ ಯಾ ಟಾರ್ಚ್, ಮಶಾಲ್, ಮಶಾಲ್ ಅಂದ್ರೆ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕಡ್ಡಿಗೆ ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಸುತ್ತಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು, ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಬೊದ್ದುವ ಚೆನ್ನಾಗಿ ಸುತ್ತಿ ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಎಣ್ಣೆನಲ್ಲಿ ನೆನೆಸ್ಬಿಟ್ಟು ಹಚ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. पंजु पंजु ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ನಾವು, ಅದನ್ನ ಈ ಮಶಾಲ್ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಸೊ ಮಶಾಲ್ या ಟಾರ್ಚ್, ಟಾರ್ಚ್ ಬೆಳಕಿನಿಂದ ಜಲಾಯ ಬಿನಾ ಉನ್ಮೆ ಪ್ರವೇಶ नहीं कर सकते, ಬೆಳಕಿಂದಲೇ ಆ ಗುಫೆ ಒಳಗಡೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. संगमा का एक साथी कहता है, संगमा का एक साथी कहता है कि हमने मशाले जला ली है, ನಾವು ಬೆಳಕನ್ನು ಹಚ್ಚಿದೀವಿ, ನೀವು ಹೋಗಿ. और हम गुफाओं के अंदर आगे बढ़ रही हैं, गुफा के उस ಒಳಗಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. अलग अगल बगल ऊपर नीचे पत्थर, ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಮೇಲೆ ಎಲ್ಲರೂ ಬರೀ ಕಲ್ಲು, ಕೇವ್ಸ್ ಒಳಗಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇರೋದಲ್ವ ಕಲ್ಲು. सदियों से ये गुफाएं इसी तरह हैं, ಹಲವಾರು ಶತಮಾನಗಳಿಂದಲೇ ಈ ಕೇವ್ಸ್ ಇದೇ ರೀತಿ ಉಳ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದೆ. और दूर बहुत दूर तक चली गई है, ತುಂಬಾ ತುಂಬಾ ದೂರದವರೆಗೂ ಈ ಕೇವ್ಸ್ ಇದೆ, ಎಲ್ಲಿ ಎಂಡ್ ಆಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. चली गई है, हम लोग कुछ दूर जाकर लौट पड़ते हैं, ಸ್ವಲ್ಪ ದೂರ ಹೋಗಿ ವಾಪಸ್ ಬಂದು. और जैसे आश्चर्य लोगों से लौट रही है, ऐसा अनुभव. ಸೊ ಇವರಿಗೆ ಏನು ಅನ್ನಿಸ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಯಾವುದೋ ಒಂದು ಆಶ್ಚರ್ಯ ಲೋಕದಿಂದ ಹೊರಗಡೆ ಬಂದಿದ್ದೀವೇನೋ ಅಂತಕ್ಕಂಥ ಭಾವನೆ ಲೇಖಕರಿಗಾಯ್ತಂತೆ. ಈ ಚೇರಾಪುರ್ಜಿ ಸೇ ಆಯಾ ಹೂಂ, ಈ ಎಲ್ಲ ಚೇರಾಪುರ್ಜಿಯಿಂದ ಅನುಭವ ಆಗಿರತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರವಾಸ ಕಥನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಓಕೆ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪೀರಿಯಡ್ ಅಲ್ಲಿ ಸೊ ಇನ್ನೊಂದಷ್ಟು ಉಳಿದಿರೋದನ್ನ ನೋಡ್ತಾ ಹೋಗೋಣ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸ್ವರ ಸಂಧಿಗೆ ಪಾಂಚ್ ಭೇದ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಅದನ್ನ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಬರೆದಿಟ್ಕೋಬೇಕು ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಬುಕ್ ಅಲ್ಲಿ, ಒಂದು ಹೋಮ್ವರ್ಕ್. ದೆನ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ಇನ್ನೊಂದು ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಯಾವ್ದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ